महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पोलादपूर तालुक्यातील शिवमंदिरे भाविकांची श्रद्धास्थान। महाशिवरात्रीनिमित्त पोलादपूरमध्ये भक्तांचा मेळा, दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून गर्दी। पोलादपूर तालुक्यातील ऐतिहासिक शिवकालीन शिवमंदिरासह इतर धार्मिक स्थळे पोलादपूरवासियांचे पंचक्रोशीतील भक्तांचे श्रद्धास्थान आहेत। प्रत्येक गावागावात मंदिरे असतात। गावाच्या वेशीवर किंवा गावाच्या मध्यभागी देवदेवतांची मंदिरे असतात। वर्षभर विविध कार्यक्रम होत असतात। महाशिवरात्रीनिमित्त तालुक्यातील विविध मंदिरात सकाळपासून भक्तांची दर्शन अभिषेकासाठी गर्दी केली होती। शंकराने जेथे जेथे सावित्रीला परतवण्याचा प्रयत्न केला तेथे तेथे स्वयंभूलिंगे निर्माण झाली आहेत। सावित्रीच्या काठी अशी 12 स्थाने आहेत। त्यातील शेवटचे हरिहरेश्वर हे कोकणातील एक तीर्थ समजले जाते। याच 12 स्वयंभू स्थानी सावित्रीच्या काठी 12 ज्योतिर्लिंगे आहेत असे म्हणतात, अशी माहिती सरोजिनी बाबर यांच्या संपादित कुलदैवत या पुस्तकात पाहायला मिळते। महाबळेश्वरपासून प्रथम स्थान म्हणजे देवळे येथील शिवमंदिर होय। या मंदिराला शिलाहार काळापासून वारसा आहे। पोलादपूर तालुक्यातील देवळे गावच्या शेजारी वाहणाऱ्या सावित्री नदीच्या पैलतीरावर शिलाहारकालीन शिवमंदिर असून महाबळेश्वरमधून पश्चिम वाहिनी असणाऱ्या सावित्री नदीवरील हे स्वयंभू स्थान शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे। महाबळेश्वर येथील मंदिरानंतर रायगड जिल्ह्यातील सावित्री तीरावरील हे प्रथम शिवस्थान आहे। त्यामुळे शिवकाळापासून या स्थानाला अधिक महत्त्व आहे। देवळे, पोलादपूर, लोहारे, सवाद, महाड, विरेश्वर तसेच शेवटचे हरिहरेश्वर मंदिर ही या शृंखलेतील महत्त्वाची मंदिरे आहेत। लोहारे येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते। येथेही मोठ्या प्रमाणात विरगळ सापडले असून येथील विरगळ रत्नागिरी येथील थिबा पॅलेस येथील संग्रहालयात ठेवण्यात आली आहे। देवपूर येथे कोडजाई मंदिरात शिवलिंग असून तेथे दरवर्षी यात्रा भरते। शिवकाळातील किल्ले चंद्रगड येथे महाशिवरात्रीनिमित्त गडावर असलेल्या ढवळेश्वर मंदिरात ग्रामस्थांकडून अभिषेक केला जातो। मोरसडे येथील आडाचा कोंड येथे काही वर्षांपूर्वी स्वयंभू शिवलिंग मिळाले असून येथील महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम केले जातात। पोलादपूर शहराजवळील चरई गावालगतचा महादेवाचा डोंगर हेच अखंड शिवमंदिर असून या मंदिराचा नदी उत्तर वाहिनी सावित्री नदीजवळील श्री गंगामाता घाटाजवळ होता। 2005च्या महापुरामध्ये हा नंदी वाहून गेला आहे। डोंगरावर एक जुने जीर्ण पुरातन शिवमंदिर असून त्या मंदिराच्या समोरच्या डोंगरावर पोलादपूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाचे मंदिर आहे। ज्या गावात श्री शंकर महादेवाचे मंदिर आहे आणि श्री काळभैरवनाथांचे मंदिर आहे त्या गावात पुरातन महत्त्व प्राप्त झाले आहे। श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील मंदिरामध्ये ज्याप्रमाणे श्री काळभैरवनाथांच्या अग्रक्रमाने दर्शन घेतल्यानंतर श्री शंकर महाबळेश्वराचे दर्शन भाविक घेतात, त्याचप्रमाणे पोलादपूर येथील श्री काळभैरवनाथांना अग्रक्रम प्राप्त असून ग्रामदेवता असा दर्जा प्राप्त आहे। अशाच प्रकारे तालुक्यातील सवाद येथील श्री महादेव महाबळेश्वर मंदिरामध्ये श्री काळभैरवनाथांच्या अग्रक्रमाने दर्शन घेतले जाते। पोलादपूर शहरातील सिद्धेश्वर आळीमध्ये असलेल्या श्री सिद्धेश्वर शंकर मंदिराचा जीर्णोद्धार कार्तिक शेके 1820 मध्ये झाल्यानंतर तब्बल 125 वर्षानंतर सिद्धेश्वर मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला। ग्रामस्थांनी अनंत हस्ते या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सहकार्य केले आहे। श्रावणी सोमवार, प्रदोष, त्रिपुरारी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी उत्सव केले जातात। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर।